माझ्यावर फिल्म येते अब तक 112. तर राजसाहेब कलाप्रेमी आहेत. आम्ही त्यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले, पिक्चरबद्दल डिस्कस केलं त्यांच्याशी. अभिजित पानसे माझे जुने मित्र आहेत, तेही बरोबर आहेत माझ्या. आणि सुनील पंचारिया जे की सेराचे प्रोडक्शन अवश्य होणार आहेत, तेही होते, ते आहेत. म्हणजे आता राजसाहेबांनी डिस्कस केलं तेवढं. पण खऱ्या अर्थानं अभिजित पानसेसोबत तुमचं असोसिएशन फार जुनं सुद्धा आहे. हो, जुनं आहे. हे असोसिएशन बद्दल काय सांगाल, या मैत्रीबद्दल काय सांगाल? अभिजित पानसेने मराठीमध्ये माझ्यावर एक फिल्म काढली होती रेगे म्हणून, तर त्याच्यात ते माझं नावच वापरलं होतं. आता ही जी फिल्म आहे त्याच्यात अब तक 112, तर त्याच्यात काही इन्सिडेंट माझ्या लाईफचे आहेत. तर बघू पुढे कसं कॅरी करतात अभिजित. पण राज ठाकरेंनी गोष्ट ऐकली असेल तर तुमच्याकडे काय काय इनपुट सुद्धा दिले असतील त्यांनी, काय सांगितलं? ऑफकोर्स दिले. सर तुम्ही मध्ये काही तुमचा रोल असणार आहे का? स्पेशल गेस्ट काही अपीअरन्स असणार आहे का? अजून तसं काय डिसाईड झालं. तुम्हाला आवडेल का करायला? सुपरपॉप म्हणून तुमची जी इमेज होती ती आणखीन वेगळ्या पद्धतीनं जे लोकांनी पाहिलेलं नाहीये ते तुमचं रूप लोकांना पाहायला मिळणार आहे का? त्याबद्दल राज ठाकरेंनी काय सांगितलं? राजसाहेबांनी सांगितलं की अनटोल्ड स्टोरी जी आहे, जी लोकांना माहीत नाही, ती पुढे आणा. अभिदाज मनशाध्यक्षांची भेट झाली आणि नेहमी तुमच्या कामासाठी ते कौतुक करतातच. भव्य दिव्य काम करायचंच आहे आणि आता अजून भव्य दिव्य सिनेमा आहे, काय सांगायला? नाही, खूप आनंदाचा क्षण आहे की नुकतीच आम्ही अब तक 112 ही फिल्म अनाऊन्स केली होती. माझ्याबरोबर के सेरासराचे सतीश पंचारिया आहेत, जे निर्माते आहेत आमचे, आणि विक्रांत आनंद आहेत डायरेक्टर के सेरासराचे. आणि या माणसांना तर सगळेच ओळखतात. प्रदीप शर्मा नाव गेले 35 ते 40 वर्ष मुंबई महाराष्ट्राला जगाला माहिती आहे. इन्स्पेक्टर दर्जाचा माणूस, ज्याचा टाईम मॅगझिनमध्ये फ्रंट पेज फोटो आला. मुंबई स्वच्छ करण्यात ज्या काही एन्काउंटर स्पेशलिस्टचा हात आहे त्यापैकी एक प्रमुख महत्त्वाचं नाव. केवळ या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले, पण एक एन्काउंटर स्पेशलिस्ट, एक पोलीस अधिकारीला काय त्याचं आयुष्य असतं किंवा त्यांना काय करावं लागतं किंवा भोगावं लागतं, म्हणजे त्याची एक ह्युमन बाजू नाही आली आत्तापर्यंत. आली ती ग्लॅमरस बाजू आली त्यांच्या इन्सिडेंट्सवरती. काय त्यांची बायोपिक नाही आहे. पण या विषयावर जेव्हा चित्रपट करायचं ठरलं, गेले वर्षभर आम्ही आमच्या सव्वा वर्ष जवळजवळ झालं की आम्ही त्यांच्याशी भेटीगाठी घेतोय आणि एक फिल्म तयार केली. आणि अब तक 112 येईल. आणि कुठलंही सुरुवात झाली की तुम्हाला माहिती आहे की मनसे अध्यक्ष जरी असेल तरी अत्यंत कलाप्रेमी, कलासक्त माणूस, राजसाहेबांचा आशीर्वाद घ्यायला म्हणून आज आम्ही सगळे आलो. याच्याकरता लवकरच एक मोठी अनाऊन्समेंट तुम्हाला पुढच्या एक अगदी महिन्याभरात हे कळेल. आम्ही करू ती मोठी अनाऊन्समेंट. गोष्ट अशी आहे की जी ही काही मोठी अनाऊन्समेंट आहेत त्याच्या अजून डेट्स आमचं चाललेलं आहे. ते एक्झॅक्टली सायनिंग झालं. पण निश्चितपणे आजपर्यंत जे गँगवॉरवरती किंवा या संबंधित जे चित्रपट आले त्यापेक्षा हा नक्कीच मोठा चित्रपट आहे आणि वेगळा चित्रपट आहे. नाही, ज्या प्रकारे आम्ही ही फिल्म करतोय, अर्थात साहेबांना तो विषयच आवडला आणि अर्थात साहेबांची इन्व्हॉल्वमेंट माझ्या प्रत्येक प्रोजेक्ट. आणि असं नाही आहे की ते अभिजित पानसे म्हणून आहे. के सेरासेरा हे नाव त्यांनी माहितीच आहे. प्रदीप शर्मा साहेबांनी आधीही त्यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्या ओळखीचेच आहेत. त्यामुळे त्यांचे पूर्वीचे संबंध, मैत्रीचे संबंध आहेत. आणि त्यामुळे अनेक इनपुट ॲज अ कलाकार म्हणून राजसाहेबांनी देण्याचं मान्यसुद्धा केलेलं आहे. आणि आम्ही वेळोवेळी हे अपडेट करत राहू. कोणकोणत्या भाषेत चित्रपट? आम्ही तुर्तास आता के सेरासेरा सतीशजी म्हणतात की 5 लँग्वेजेसमध्ये ॲट ए टाईम ही फिल्म आम्ही लॉन्च करू. पण अजून त्याची गणित अजून कसं आहे की हे खूप प्रिमॅच्युअर आता तुम्हाला माहिती देईल. अहो, इकडे कॅमेरासमोर येताना सुद्धा मला त्यांना पकडून आणावं लागलं. त्या कॅमेरासमोर ते
पण मी निश्चित हा प्रयत्न करेन. आत्तापर्यंत खरं तर माझा विचार नव्हता, पण तुम्ही दोघा तिघांनी प्रश्न विचारले की प्रदेश शर्मांचा चेहरा दिसेल का, तर निश्चितपणे दिसेल असं मी जाहीर करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.